नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM News 24। महिलांनी 2 रागी चला ट्रॅक्टर घ्या हळू पुढून बापू महिलांनी 2 देवा प्रमाणात्मा विधान संगते मर्मावाच्या नाम साधी उपचार प्रल्हाद हरि 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 मंत्र हरि देवाचा काया मंत्र पाठवला जाईल
चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुवर्य मदन महाराज बियानी यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यामध्ये शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली आळंदी यांचे कीर्तन झाले. म्हणून कडक बोलतात महाराज आणि नंतर त्यांना वाईट वाटतं आपण याला लईच वाढापलं मग मात्र क्षमा मागतात. अशा अनेक त्यात अभंग आहेत कडक बोलणारे अनेक अभंग आहेत. एक अभंग सांगू का तू म्हणत असले सांगतो. तुकाराम महाराज म्हणता ज्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही त्याला एका बापाचा कसा मान इतकं कडक बोलले. नाम नवदेजाची वाचा तो लेख तो बापाचा. कोणी म्हणाल हे कसं कळायचं. कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणत असत त्यावेळेस आपला शेजारी विठ्ठल विठ्ठल म्हणत नसत समजून घ्यायचा हेची ओळख ही दयाची खुन जाणार भक्ताची. तुम्हाला पाहायचं का लगेच सावरून बसा बघा बरं का आता विठ्ठल अंगण करा नाम न म्हणे ज्याचे तोंड त्याची चर्मकाचे कुंड तुका म्हणे त्याच दिवशी टिंब टिंब गेली टिंब टिंब पाशी. हे कडक अभंग आहेत. हे सचिन आणि मी एका वर्गातले येतात. आम्ही दोघं भजनाला सगळंच लागलो. आम्ही दोघांनी ठरवलं भजनात येणार नवीन अभंग पाठ करून जायचे. संजय महाराज आम्ही हा अभंग आहे ना अशी लई पाठ केली कारण आम्हाला आमच्या गावातल्या भजन्यांना ताणायचं होतं. असे अभंग काढले भजन खायला काटे नवीनच काढते तर आम्हाला शेज येते का मला भजनाचं काही चलतच नव्हतं. मी बाप्पाचा नातू होतो त्याच्यामुळे ते काही डोकं लावित नव्हते. नको याचा आजार आहे गरम डोक्यात. संत तुम्ही आम्ही हितावर यावं म्हणून कडक बोलतात. पण कडक बोलले तर त्यांना वाटतं आपण लईच लोकांना जोडपावलं. मग पुन्हा आपली क्षमा मागतात. बोलिलो ते काही तुमची आहे बोलिलो ते काही तुमची आहे वचन निनाता क्षमा कीजे समाजाची क्षमा मागतात. हवा मी कडक बोललो पण तुम्ही हितावर यावं म्हणून बोललो माऊली. तुम्ही कुशाल राग धरून बसले आमचा. बरं चला तरी तुमची क्षमा मागतो. बोलिलो ते काही तुमची आहिता आई म्हणते कारट्या उन्हात मरू नको सावलीत मरू. बाळाने हितावर यावं म्हणून आई कडक बोलते महाराज. आईच्या बोलण्याचा राग धरू नये तसा साधूच्या बोलण्याचा राग धरू नये महाराज. आणि साधूच्या बोलण्याचा राग धरला तो का म्हणे आम्हाशी जो रुसला तयाचा हा बोला आकाशाशी आता जे आकाश वा खेचल बर म्हणून बोलिलो ते काही तुमची हिता तुम्ही हितावर यावं म्हणून आम्ही कडक बोललो तरी तुमचं मन दुखावलं चला माफी मागतो. वचन नेणता क्षमा कीजे. आमच्या बोलण्याची उंची तुम्हाला कळली नाही तुमचं मन दुखावलं ना तरी क्षमा मागतो तुकाराम महाराज. ध्यानात धरा ह्या जगात 99% लोक वाट लावायला बसलेले वाट दावायला नाही बसलेले. आणि या लोकात आम्ही 1% तुम्हाला वाट दावायला बसतो. तुम्ही आमच्यावर रुस होता वाट दावी तया न लगे रुसावे आम्ही रुसणार असं आता तोई जीवे नाश पावे. तुझं वाटोळं नाही पण तुझा खकाना हमकाच होणार. दृष्टांत दिला निंब दिला रोग तुटाया अंतरी. अरे बाबा तुझा रोग साखरेने जर जात असेल तर आम्ही कडुलिंब दिलाच नसताना रोग जाय दुधे साखरे तरी कडुलिंब का पियावा माझी माऊली म्हणते. तुमचा रोग दूध साखरेने जाणारा नव्हता तुमचा रोग कडुलिंबाने जाणार होता. आणि आम्ही वैद्य असे तर हो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले भलते द्यावे पाले भालते अशी कोणाला काय रोग म्हशीला इंजेक्शन पाखालेला असा वैद्य नाही आपण. मग तुमचा रोग हा कडुलिंबाने जाणार होता म्हणून मी तुम्हाला कडुलिंबाचा काढा दिला. निंब दिला रोग तुटाया अंतरी. दुसरा दृष्टांत दिलाय पोभाळीतावर येत सर्यात एका माणसाला झाला गळू. जुन्या काळात आता नवीन पोरांना हे रोगही कळायचे नाही आता तेच गळून गेले तर
जुन्या काळात गळू नावाचं एक रोग इंजेक्शन या 2 दिवसांनी, गॅस सलाईन या 2 दिवसांनी, असं सारखं गिऱ्हाईक हाटलं नाही पाहिजे. असं खाल्ल्याळीचा नुसतं बोलायला गोड होता, वरल्याळीचा बोलायला खणखणीत नाणं होतं. पण कोणाला आता ज्याला गळू जाणार होतं ते वर 40 डॉक्टरला ती घाबरायचं त्याने, त्याला खाल्ल्याळी डॉक्टर बरं आहे. मग 3 महिने ते आपलं होय ना, बरंच झालं नाही. 3 महिने ते फार वाळून गेला. त्याचा जोडीदार गेला होता नर्मदा प्रदक्षिणेला, 3 महिन्याने आला. पण तो म्हणला, खरे राम भाऊ, अरे कसा होतास तू, कसा झालास तू, फार वाळून गेला ना. तो म्हणला, काय सांगावा, मला गळू झालाय म्हणले. अरे मग जायचं ना दवाखान्यात. म्हणजे गेलो खाल्ल्याच्या डॉक्टरकडे. ते म्हणते होईल बरं, होईल बरं, घ्या इंजेक्शन, घ्या गोळ्या, ते औषध, या परत 2 दिवसाचे. अरे मग वरल्याळीचे जायचं. लय बोलायला खलपुट येते काही. अरे बोलायला कसा का असा, गुन्हाला चांगला आहे. चल बरं, गेला वरल्याळीच्या डॉक्टरकडे. डॉक्टरने तपासताना डॉक्टरने हजेरी घेतली. त्याला आळंदीचं हजेरी मारुती प्रसन्न वर 40 डॉक्टर पुढे गेला होता तार फाडायला. गळू कसं नाही, गळू झाला, 3 महिने अंगावर काढला. तो हेतू काय दवाखाना दिसला नाही का, वरल्याळीला फार कावडा लागले. दुखण्यावाला जोडीदार आपले हे बोलत आहे. जोडीदार म्हणला बोलत आहे पण गुन्हे आहे. डॉक्टर म्हणले 2 तासात तुझा दुखणं बरं करणार. मग तो 2 तासात कस काय करणार, 4 जण घेऊन येतो. तू म्हणलं मग सरपणा सकट आणून सरपणा सकट नाही तसे जा. मग 4 जण घेऊन आला. झोप, दोघाला सांगितलं पाय धरा, दोघाला सांगितलं हात धरा. अरे कशात, दाढ बोल नको. ते वर गाडीचं बोलायला गरमच होता डॉक्टर. दाढ बोल नको, मला काय करायचं ती करीन. मग डोळे झाक, हे उपर गेले टाकायचे डोळ्यावर. मग त्याने जो गळो धरलाय महाराज, मग तो पिळला, तो ठणठणा बॉम्ब लायचा. तो म्हणायचं तू हे 4 सांगितलं, जर का याला उठवून दिला तो म्हणाच इंजेक्शन देईन एक म्हणला. वरच्या आणि तो डॉक्टरच गरम होता. मग त्याने तो गळो पिळला, 2 वाटी त्यातली घाण काढली, 6-7 टाके टाकले. मग तो मनुष्य जेवला, 6 तास झोपला. आणि मग 7 तासाने आला, रडू लागला. 3 महिने दुखणं अंगावर काढलं, तुम्ही 2 तासात बरं केलं. मग खाल्ल्याळीचा डॉक्टर चांगला का वरल्याळीचा? खरं सांगा, आपल्या संप्रदायात अजून काही खाल्ल्याळीच आहेत ना. साधू गरमच पाहिजे महाराज. गरम साधू असत तर हा धर्म टिकल, नाही तर काही नाही. फक्त घर भरले, धर्माचं काही घेणं नाही देणं नाही. विठ्ठल आपल्या परिसरात लय गरम बोलणारे कीर्तनकार होते. पंढरात मला सोनेवाडीकर लय बोलायला गरम महाराज. त्यांना विचारा की लय बोलायला गरम. हातारबा खनेपुरीकर, महाराष्ट्रात जयराम महाराज भोसले, निवृत्ती महाराज वक्ते, वळेवाचाच पाऊस काय बोलते भरोसाच नाही त्यांचा. गरम बोलणार पण समज ताळे. आज जे तुम्ही बसलेत ना, हे आमचा पुरुषार्थ नाही, त्या जुन्या लोकांचा पुरुषार्थ. त्यांनी हे सोनं ठोकून ठोकून दागिने घडवलेले आहेत. विठ्ठल आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ते दुःख चोळीत नाही बसलो. पोभाळीता चरेवरी ते आत चरत दुःख. वा, म्हणून लासे फासे मुख उघडावे. त्याचं तोंड उघडलं नाही, एकदा घाण बाहेर पडली म्हणजे संपला विषय. म्हणून तरी तुम्हाला राग आला असेल तरी तुमची क्षमा मागतो. संत क्षमा मागतात समाजाची, संत क्षमा मागतात संताची. बोली पुढे क्षमा मागता. माऊली मी लेकरू आहे, काही वेडं वाकडं बोललं असेल, तुमचं मन दुखावलं असेल, मी क्षमा मागतो. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती करा क्षमा काही करा क्षमा काही पांडुरंगाच्या तोंडात घालाव मला अचूक प्रमाण वा कारखाना चालू आहे का पण झाला असो थारोळ्याजवळच करा क्षमा काय नका धरू कोप संत माय बाप दिनावरी संत क्षमा मागतात समाजाची संत क्षमा मागतात संताची तसं संत क्षमा मागतात देवाची देवा माझ्याकडून अपराध घडला आहे एक अपराध स्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे बघा अपराध क्षमण स्तोत्र शंकराचार्यांनी जरूर वाचा गोडे क्षमा मागतात पण नुसती क्षमा मागत नाही वर्णन करतात नुसतं वर्णन करत नाही अलंकाराने वर्णन करतात नुसता अलंकार वापरत नाही व्यतिरेक अलंकाराने वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या शब्दात हे तू मागुनी होनी माया देवाची नुसती क्षमा मागत नाही वर्णन करतात मग क्षमा मागतात नुसतं वर्णन करत नाही अलंकाराने वर्णन करतात वा बोलण्यामध्ये सौंदर्य येण्यासाठी अलंकार वापरले पाहिजे वा म्हणजे पुढच्या माणसाचं वर्णन करायचं पण जरा अलंकाराने वर्णन करायचं मयुराने ज्यावेळेस मेघगर्जना करतो आणि मयूर नृत्य करतो आणि तो जसा सुंदर स्वर लावतो तसा आमच्या दानवे महाराजांनी सुंदर स्वर लावला त्याला म्हणायचं अलंकाराने वर्णन ज्यांचा थाप ऐकल्यावर संपूर्ण महाराष्ट्र गुंजतो असे गोड पखवाज वाजवणारे हेमंत महाराज त्याला म्हणायचं अलंकाराने वर्णन करत असताना अलंकार वापरता आले पाहिजे भाषेचं डागे नाही सौंदर्य अलंकार एका गावात एक पाटील होते पाटलाला सून होती पाटील कुठेतरी काहीतरी मुक्कामी का गेले दुसऱ्या दिवशी होता वट सावित्रीचा सण सगळ्या बाया वडाच्या पूजेला आल्या तशी पाटलाची सून गेली पण ते पाटील येतील याची वाट पाहून गेली का बरं पाटलाकडे होती तिजोरीची झाली पण दागिने होते तिजोरी पाटील काय आलेच नाही लवकर बिगर दागिन्याची गेली मग आता ती लागली वडाला पूजा करायला बाकीच्या बाया म्हणायच्या पाटलाची सुने दागिने नाही दिसत आता काय लोकांचा गैरसमज नकोच होतो लोक म्हणल्या पाटलाकडे पुढे काय राहिले आता काही नाही राहिले आता झालं असं सुरू झालं ते त्या पोरीने ऐकलं धनलय होत पण चावी नसल्यामुळे तिला घालता आलं नाही राग मागाली तो पाटील आले होते तिने लागली भांडी आपटायला पाटील काय झालं वडाला गेले होते म्हणजे वट सावरी त्याच्या पूजेला मग
काय गळ्यात दागिने नाही, लोक काय बोलत होते काय नाही काय बोलले म्हणजे असं 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 त्यांना काय माहिती पाटलाकडं काय. मग दागिने वरच्या कप्प्यात होते, त्याने चावी काढली खालच्या कप्प्याची, मग खाली सोन्याच्या चिपा होत्या, मग त्याच्यातून 2 किलोची एक चिपच काढली, आणि 9 पानं काढलं, त्याच्यात ती बांधली, तिच्या गळ्यात ती चिप घातली. दाखव गावाला, दाखव. हा ती म्हणजे अहो मी काय म्हैस शिवाय लोट. हे बघा चिपही सोन्याचीच आहे आणि दागिनेही सोन्याचेच आहे, पण चीप जितकी सुंदर दिसत नाही तितके दागिने दिसतात, कारण का त्याला अलंकार घडवले. तसं तुम्ही बोलले याला महत्व नाही, अलंकाराने किती बोलले याला महत्व आहे. काही तर ना काय बोल, माईक ही वस्तू चांगली नाही म्हणा. माईके दुःखाची म्हणून आणि कन लगे माईक पदार्थ असं अलंकार. तसं भाषेला सौंदर्य म्हणून वापरला जातो, त्याला म्हणतात अलंकार. अलंकाराचा एक प्रकार आहे उपमा, जिथं उपमेयाला सादृश्यता पाहून उपमा दिली जाते. उपमान आणि उपमेय यात काहीतरी सादृश्य पाहिजे. वा सुंदर. बायको हे झाली उपमेय आणि उपमान आहे चंद्र. आमची पप्याच्याही चंद्रासारखी दिसते, म्हणजे उपमान आणि उपमेयामध्ये सादृश्यता असली पाहिजे. पण ज्या वेळेस उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ ठरतं, ज्याची उपमा द्यायची त्याही पेक्षा उपमेय श्रेष्ठ ठरतं, त्यावेळेस व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे अमृतावनी गोड नाम तुझे देवा, देवाचं नाव हे झालं उपमेय आणि अमृत हे झालं उपमान. आणि ज्यावेळेस उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ ठरतं, ज्याची उपमा द्यायची तर त्याच्याही पेक्षा ज्याला द्यायची तोच श्रेष्ठ ठरला, त्यावेळेस व्यतिरेक अलंकार होतो. अच्छा देवा तुला आईची उपमा द्यावी तर तू आईपेक्षा मायाळू आहे, वा तू माऊली भनी मायाळ. चंद्राची उपमा द्यावी तर तू चंद्रापेक्षा शीतळ आहे, चंद्राहुनी शीतळ. पाण्याची उपमा द्यावी तर तू पाण्यापेक्षाही पातळ आहे, पाण्याहुनी पातळ. वा कल्होळ प्रेमाचा, म्हणून तुला उपमा अलंकार देता येत नाही म्हणून व्यतिरेक वापरला. देव काशाची उपमा, उपमा अलंकार देतच येत नाही म्हणून व्यतिरेक वापरला, व्यतिरेक अलंकार म्हणतात त्याला. देव काशाची उपमा, तुझा पुरुषोत्तमा, दुसरी उपमा देतात नाही. तुझ्या नावावरून जीव ओळून टाका, ओ वाळूनी नामा, तुझ्यावरून सांडिलो, म्हणजे अमृताची उपमा द्या. तो अरे ते अमृत तूच निर्माण केले, तू केलेले अमृता, त्या अमृतापेक्षाही तू गोड आहे, गोड त्या अवनी तू परता. 5 तत्वाचा जनिता, या पंचतत्वात कशाचीच उपमा देता येत नाही का, ते तूच निर्माण केले. तर 5 तत्वाचा जनिता, सकळ सत्ता नायक, सगळी सत्ता तुझ्या हातात आहे. आणि म्हणून माझ्याकडून जो अपराध घडलाय आता त्याबद्दल मी शब्द बोलणार नाही, फक्त पायावर माथा ठेवतो. काही न बोलोनी आता उगाच चरणी ठेवतो माथा, तुका म्हणे पण नरेनाता क्षमा करी अपराध. माझ्याकडून जो अपराध घडलाय तो तू मला क्षमा कर. देवकाशाची उपमा, तुझी तुझं पुरुषोत्तमा, वाळुनी नामा, तुझ्यावरुणी सांडिलो विठोबा रखुमाजी.
पानियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा देऊ काशाची उपमा काही न बोलोनी आता उगाच चरणी ठेवितो माता तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध. कोणी म्हणाल तुकाराम महाराज देवाला अपराधाविषयी क्षमा मागतात, अपराध काय घडला होता? प्रकरण थोडस 1-5 मिनिटं ऐकण्यासारखे खरंच आहे का? अनायासे तुकाराम महाराजाचं 375 वर्ष चालू आहे आणि म्हणून मग एवढं तुकोबराचे एवढे प्रकरण ऐकून घ्या. हे डोह प्रकरणातला भाग आहे. हे डोह प्रकरण काय? यावर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे डोह भरलेले आहेत. हे डोह त्यातलंच आहे. काय झालं? जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला वेदाचे अर्थ मराठीत सांगू लागले आणि त्या काळातले जे वैदिक पंडित आहे ना त्यांना ते खटकलं. का खटकलं? काही नाही, दुकान बंद पडायला लागलं म्हणून खटकलं. तुकाराम महाराजाचं आणि पंडिताचं भांडण इथंच होतं किंवा तुकाराम महाराजाच्या होलसेल दुकानामुळे आमच्या टपऱ्या बंद पडायला लागल्या. कोणाचं कसं दुखणं उठण सांगता येत नाही. आमच्या इंदोरीकर महाराजांच्या भाषेत कोणाचा कसा मुळ उठण सांगता येत नाही. आणि मग झालं प्रकरण असं, त्यांनी तुकाराम महाराजाच्या विरोधात मोठी फळी उभी केली. मग ते पारगावचे सालोबालो, आपलं नाही ते सालोबालो पारगाव तिकडे, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, देवचे मंबाजी बुवा, चिंचवडचे चिंतामणी देव, तुकाराम महाराजाच्या विरोधात लय मोठा गट होता. गोडपोरीला लोक दगड आणतात महाराज नेहमी. मग त्यांनी फळी उभी केली, तुकाराम महाराजाला बोलून घेतलं. तुकोबाराय, आजपासून तुम्ही वेदाचा अर्थ समाजाला सांगायचा, अभंग रचना करायची. तुकाराम महाराज म्हणजे ठीक आहे, आता हे काय धर्म मार्तंडाचा न्याय निर्णय म्हणून थांबलो. तेवढ्या सालोमालो म्हणजे पण आतापर्यंत केली त्याचं काय? रामेश्वर भट्ट म्हणले आतापर्यंत जे केले तेही पाण्यात बुडवायचे. वयांना दगड बांधा आणि बुडवा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुकाराम महाराजांच्या पूर्वजाचं समाजावर कर्ज होतं. हो, तुकोबराच्या 4 पिढ्याचं समाजावर कर्ज होतं. तेव्हा या होत्या. तुकाराम महाराजच्या वेळेस कारभार पाहायला लागले त्यांनी, तेव्हा ह्या पाहिल्या. त्यांनी समाजाचं कर्ज म्हणले, आज आपण हे कर्ज इथून पुढे लोकांना मागायचं नाही, पण ह्या वया आमच्या पुढच्या पिढ्या बघून कर्ज मागतील. सगळ्या वया घेतल्या इंद्राणीत बुडवल्या. महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी तुकाराम महाराजांनी केली. महाराज कर्जमाफी म्हणजे कशी टाळ्या वाजी फोकाट खायला सोबत इथली सोडू ना. आणि मग झालं प्रकरणाचं, तुकाराम महाराजांनी कर्जाच्या वया बुडवल्या म्हणजे तिथं संसार बुडाला. आणि दृष्टांनी समाजांनी सांगून तुकाराम महाराजाला गाथा बुडवायला लावला. रामेश्वर भट्टांनी यांनी तिथं परमार्थ बुडाला आणि तुकाराम महाराज घरी येऊन बसले. 5 दिवस घरी होते महाराज. घरी ज्या शिळेवर बसले ती शिळा मंदिर आहे देवला. घरी शिळेवर बसले होते. घरी मंदिराच्या उजव्या हाताला शिळा मंदिर आहे. बसले. मग लोक भेटायला यायचे. आता भेटायला आलेले का रामायणाचार्य भागवताचार्य नव्हते, मग खपण्याचार्य होते. आणि ते तुकाराम महाराजाच्या खापल्या काढायचे. महाराज खताच्या वया बुडवल्या तिथं संसार हिस काढला, गाथा बुडवला तिथं परमार्थ हिस काढला. जगातच कशाला, जगातच कशाला. आणि मग तुकाराम महाराजांनी हा जनवाद ऐकला, ठरवलं आता जगायचंच नाही. ज्याच्या नावाने आपण परमार्थ केला त्याचाच जर पाठिंबा नसेल, उद्धव साहेबच लक्ष देत नसली तर काय अर्थ आहे का त्याला? काय अर्थ? आणि मग पक्ष प्रवेश करणं गरजेचं आहे हे लक्षात आलं. आणि मग तुकाराम महाराजांनी पताका उचलली, विना घेतला आणि डोहावर आले. आता जे गाथा मंदिर आहे ना तिथं डोह आहे आणि त्या डोहावर आले. डोहावर आल्यावर पांडुरंगा आता मीही जीव सोडतो. आणि मग तुकाराम महाराजांनी उपोषण धरलं. 13 दिवस झाले निश्चक्र करिता. 13 दिवस अन्न पाणी नाही. नपवसी अनंता माय बापा. पाषाणाची खोळण काय तुकाराम महाराज देवाला बोलले, फाड फाड बोलले. अरे देवा, तू बाहेरून पाषाणाचा पण आतून पाषाणाचा. तेव्हा तू बाहेरून काळा वाटत होता पण आतूनही काळा. अरे तुझ्या या कलियुगात कोणी भक्ती करत नाही, आम्ही करतो, तू आमचा गाथा बुडवतो. या पंडितांचं विघ्न आमच्यावर आणतो. बळबळता आम्ही परमार्थाला लागलो. चुचकारून चित्त परमार्थाला लावलं. मोहरणी चित्ता वरी हळूची आणू घेता तो हे पडत या आगात खोडी काढी ती पंडित. हे पंडित आमच्या मागे सोडले का तू? हे तुझीच प्रवृत्ती. बघ, तुला जर मला परमार्थ करून द्यायचं नव्हतं तर सांगितलं कशाला? मी आणली असते कधी गावात तमाशा बिमाशा गौतमी पाटील एखाद्या भानगडीत पडलो असतो. मला कीर्तनकार केलंच कशाला? मला परमार्थाला लावलंच कशाला? 13 दिवस देव तुकोबरा देवाला फडा फडा बोलले मला. आणि 13व्या आता 14व्या दिवशी आपले प्राणोत्क्रमण होणार. अन्न नाही, पाणी नाही. 13व्या दिवशी रात्री भगवंताने सगळ्या पुणे परगाना, मावळ परगाना, मुळशी परगाना, हवेली परगाना, त्यावेळेस तालुके नव्हते, परगाने होणार, खेड परगाना, सगळ्या लोकांच्या गावगावच्या स्वप्नात उठा
जगात एक नंबरचं तत्वज्ञान तुकोबरायचा गाथा आहे. तो दुर्जनाने बुडवला पण मी त्याला डाग लागू दिला नाही, सगळा कोरडा निघालाय. त्या गाथा उचला, गावगाव लोकांनी पाठांतर करा, त्याच्यावर कीर्तन करा, अभंग प्रवचन करा, गावगाव लुटून घ्या. आणि मग महाराज दिंड्याच्या दिंड्या देहूला आल्या. 14व्या दिवशी तुकोबराय बेशुद्ध पडलेली, गाथा घेऊन इंद्रायणी उभी असे साक्षात त्या डोहावर. आणि सगळ्यांनी तुकोबरा, उठा महाराज, हे बघा गाथा तरुण आलाय. आणि मग तुकाराम महाराजांनी पाहिलं, साष्टांग दंडोत घातला. इंद्रायणीने तुकोबराच्या हातात गाथा दिला. महाराज, हे जगात एक नंबरचं तत्वज्ञान आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा कोणी बुडू शकत नाही. हे तत्वज्ञान जोपर्यंत समाजात आहे तोपर्यंत समाजाला तारक तत्वज्ञान. मीही एक पारायण पाण्यात केलं, म्हणजे कोरडे कागद निघालेले आहेत महाराज. आणि मग गाथा तुकोबरायला दिला. आणि मग तुकोबरायने हे डोह प्रकरण लिहिलं. देवा, थोर अन्याय केला, तुझा अंत म्या पाहिला, जनाच्या बोलासाठी चित्त क्षोभविले. लोक जरा मला बोलले म्हणून देवा मी तुला फडा फडा बोललो रे. हा भगवंता, वाटीला शिडोही काय अपराध आहे? आता माझ्याकडून अपराध घडलाय. काय? मी तुझे 2 भाग केले पांडुरंगला. तू अभंग असताना मी तुझा भंग केला. काय केलं? वाटीला शिदोही ठाई. देवा तुझे 2 तुकडे पाडले. काय केलं? मजपाशी आणि डोही. देवा तू 2 रूप धरली. एक रूप माझ्यापाशी धरून राहिला आणि मला मरून दिलं नाही 13 दिवसात. आणि एक रूप धारण करून तिथं राहिला आणि तिथं गाथा भिजू दिला नाही. वाटीला शिदोही ठाई, मजपाशी आणि डोही. देवा तू सुद्धा लागो दिला नाही येथे तेथे आघात. इथं मला मरू दिला नाही, तिथं गाथा बुडू दिला नाही. देवा तुला आईची उपमा देता कशी? कारण जीव घेती माय बापे थोड्या अन्यायाच्या कोपे. पेपरला बातमी ती आईने अर्भक कचरा कुंडीत फेकलं म्हणून आईची उपमा तुला देता येत नाही. आता अभंग हा आला, तो माऊली होणे मायाळ असं आहे. हे इतिहास सांगितल्याशिवाय अभंग कळत नाही मला. देवा तुला चंद्राची उपमा द्यावी, पण मी फडा फडा बोललो, चंद्राला राग आला असता पण तुला राग आला नाही. 13 दिवसात चंद्रा होणे शीतळ. देवा तुला पाण्याची उपमा द्यावी, पण तू ते 14व्या दिवशी धावत आला पाण्यासारखा. तू पाण्याहुनी पातळ, पाण्याची उपमा कमी. कल्लोळ प्रेमाचा तुला उपमाच कशाची देता येत नाही. देव काशाची उपमा तुझी तुझा पुरुषोत्तमा. ओवाळोनी नामा तुझ्या वर्णी सांडिलो. अमृताची उपमा देता येत नाही. तू केले रे अमृता. गोड त्या होणे तू परत अमृतापेक्षा तू गोडे. पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्तानायक. काही बोलत नाही आता, काही न बोलवणे आता. उगाच चरणी ठेवितो माता. तुका म्हणे पंढरीनाथा, क्षमा करी अपराध. एक प्रमाण सांगतो, चुकी झाली एक वेळा, माझ्याकडून अपराध काय घडला? काय? मज पासोनी चांडाळा, उभे करोनी या जळा, माझी वया राखील्या. देवा 18 दिवस देव पाण्यात होत्या. कारण 5 दिवस घरचे उपोषण, 13 दिवस. 13 आणि 5 18 दिवस गाथा पाण्यात होता. हे देणार बरं का. घरचे 5 दिवस धरायचे. काही लोक कोणते पुढे जोडीत येत असो, भावपूर्ण श्रद्धांजली. 18 दिवस पाण्यात. देवा मी तुला, माझ्यासाठी तू पाण्यात उभा राहिला म्हणून मी तुला क्षमा मागतो. एवढा अपराध घडलाय, तू क्षमा कर. तुकाराम महाराजाचा गाथा तरुण आला. आता तुम्ही म्हणा ज्याने बुडावला त्याचं काय झालं तेवढं ऐकून घ्या. अर्ध पेरू नाही, सगळंच काढायला लावा. ज्यांनी गाथा बुडावला ते रामेश्वर भट्ट. पुण्यात नागेश्वराच्या दर्शनाला चालले जात असताना भवानी पेठेत आणि कस्तुरे चौकाच्या मध्ये अनगडशहा चौक आहे. आम्ही तिथं उतरतो आणि तिथं अनगडशहा बाबाची विहीर होती. एक मुसलमान फकीर होता पण रोज त्याला वजू खाना म्हणून ती विहीर होती. ते पाणी त्यांना माझ्याला वापरायचं. झालं असं, याला आंघोळीला पाणी दिसलं नाही, त्याने त्या विहिरीतच मुटका दाबला. ती फकीरला गरम होता अनगडशहा. अरे माझं नमाज पाडायचं पाणी कोणी ना असावलं. तुला लय पाण्याची हवे ना, जा तुला पाण्यातच बसून राहावं लागेल. वर येशील तुझ्या अंगाचा दाह होईल. वैसे ही डुबते रो. अरे फकीराचा शाप नाही बेकार राहतो महाराज. एखाद्याचा तळतळाट घेऊ नये. तुझे तळतळाट लागला ते रामेश्वर भट्ट वर आलं. हा 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 नाही नाही नाही, परत उडी मारायचं. आज बसलं बरं वाटेल. बाहेर हा 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 नाही नाही नाही. आता पाण्यात कवर बसणार ते का पाणी कोंबडा आहे का पाण्यात बसायला. आता तिथं जवळ कुंभारवेश आहे पुण्यात. त्या कुंभारवेशीतून 2 शिष्य पाठवले. असलेला शिष्य भेटत हे विशिष्य हा तुझ्या खोडा करणाऱ्याच्या मागे राहू नका, नाही तर काका ना. ते गेले, ते 2 शिष्य होते. तिथून कुंभारवेशीतून 2 मटके आणले भले मोठाले. मग त्याने ते मटके पाण्याने भरले. ते 2 शिष्य पुढं त्या मटक्यांना कोच पाडली. रामेश्वर भट्ट मागून त्या कोचीतून पाणी अंगावर. म्हणजे मसन वाट्यातले संस्कार हयातीत भोगावं लागले. का? फक्त साधूला विरोध केला म्हणून. चांगल्या माणसाला विरोध करू नका. रामेश्वर भट्टाला सोडलं नाही.
तरी तर आपल्याला पेतेश्वराला सोडी तरी कधी कार्यक्रमात त्याला मारा. आणि मग नागेश्वरा पुढे गेले. नागेश्वरा पदर पसरला. माझा दाह शांत करा. नागेश्वर म्हणले पदर पसरला, पदरात घ्या. विष्णू पदरात कसा घ्या चालतो. नागेश्वराने काढून दिला. नागेश्वर म्हणजे तू साधूचा अपमान केला म्हणून तुला दाह झालाय. सो साधूला शरण जा. आता गडी ब्राह्मण हुशार तर साधूला शरण जायचं मग तुकाराम महाराज काय ज्ञानोबराला शरण जाऊ महाराज वा. आणि मग एकनाथराव काय अजित दादा असं ब्राह्मण हुशारच नाही. आणि मग गेले आळंदीला. आजन वृक्षाला गळती बांधली. माऊली पुढे पदर पसरला. माऊली काही करा पण या रामेश्वराचा दाह शांत करा. 4 वेदाचं पारायण केलं आजन वृक्षाखाली. 4 वेदाचं पारायण केलं पण दाह शांत नाही झाला. आणि मग माऊलीने स्वप्नात येऊन सांगितलं रामेश्वर कशाला तुकाराम महाराजाची खोड काढायची. ज्याने त्याने आपलं रान वैती करायचं. दुसऱ्याच्या रानात काय काबर धरायची. तुम्हाला काय कमी पडीक पडलं होतं का. अजून 2 गावं जोडायची कशाला त्यांचे खोड काढायची. मग सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे. देहूचं कोर्ट चालू आहे. तुम्हाला तुकाराम महाराजाच्या दारातच जावं लागणार तर तुमचा दाह शांत होणार. तिकडं गाथा तरुण आला ही बातमी कळाली. ज्ञानोबरायने वर्णन केलेले तुका सर्वात श्रेष्ठ. तुकाराम महाराजाचं वर्णन माऊली करतात हे विशेष. हो तुकाराम महाराजाच्या आधीचे संत तुकोबरायचं वर्णन करतात. नंतरचे करतील यात काय नवले. समकालीन करतील यात नवल काय. आधीच्या लोकांनी वर्णन करा. शहाण्याने म्हणावं हे हुशार आहे म्हणून वा. आणि मग ज्ञानोबरायने तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माझोर थोर काजो अवतार नामयाचा त्याची तुझं काही घडली रेणिता. म्हणून शरीरी बाधा जडली अशी आता एक करी शहाणा होऊन देऊला शरण जा. आता रामेश्वर भट्टाला वाटलं तिथं वातावरण कसं आहे पाहिलं पाहिजे. उग गेलो उग आंबी हळद लावायची पाळी तरी सगळं. मग एक शिष्य पाठवला. जो शिष्य गेला तो तुकाराम महाराजाचाच झाला. म्हणजे एकनाथराव माग यावं म्हणून गुलाबराव पाटील पाठवलं. तिथे टोळीचं मुकादमच झालं. तो शिष्य त्या टोळी गुलाबराव पाटील यांच्याकडे तिथे टोळीचं मुकादमच झालं. मग दुसरा पाठवला तोही तिकडं झाला. तिसरा पाठवला तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं रब्बल ताना तोडून बामणाला ताणू नाही. आणि मग तुकाराम महाराजांनी एकच अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रू. एवढा अभंग वाचून दाखवा त्यांचा दाह शांत होईल. आणि तो अभंग वाचायला सुरुवात केली. ऐका 4 वेदाचं पारायण करून सुद्धा दाह शांत झाला नाही. पण माझ्या तुकोबराच्या एका अभंगाने दाह शांत झाला. जे रोज गाथा पारायण करते त्यांच्या पावर आपला माथा आहे वा. रोज आमची भोळी माणसे काय काय महाराज गाथा वाचल्याशिवाय जेवत नाहीत महाराज. हे नाही महाराजांनी गाथा वाचायचं रोज गाथा. काय नाव आहे त्यांचं करुडे महाराज. रोज गाथा वाचतात महाराज. आपले चांगदेव महाराज काकड्याला देते ते महाराज रोज गाथा वाचतात. गाथा पारायण रोज केलं पाहिजे महाराज वा. दाह शांत झाला. मग रामेश्वर भट्टाच्या लक्षात आलं युतीशिवाय पर्याय नाही. आपण त्यांच्या संग जुळून घेतलं पाहिजे. एकनाथराव जर नाही आले तर आपल्याला कोणी राहणार नाही. मग देवा एकनाथाकडे निघाले. आणि मग निघाले रामेश्वर भट्ट दंडवत घाली. आणि मग तुकाराम महाराजाला मिठी मारली. म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे झाले हे आराम देह माझे. आणि मग तेव्हापासून रामेश्वर शास्त्री टाळ घेऊन उभे राहायचे. कीर्तनात तुकोबरायच्या 14 टाळकऱ्यात 7 ते 8 ब्राह्मण टाळकरी होती. वारकरी संप्रदायाचं असे हे डोह प्रकरण संपलं. चिंतन सेवा संपली. सगळ्या चिचोंडीला आणि इथं भाविकांना उपस्थित जे आहेत सगळ्याला 1-2 मिनिटाचं आमंत्रण आहे. आमंत्रण माझं नाही. आमंत्रण जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू, भंडारा डोंगर, गोराडा डोंगर आणि भामचंद्र डोंगर समितीचं आमंत्रण असं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की नगरला ज्ञानेश्वरी जन्मली म्हणून ज्ञानेश्वरीचा मोठा गावगावा झाला. गावगाव ज्ञानेश्वरी पारणे. ज्ञानोबरायचा गावगावा झाला तसा तुकोबरायचा गावगावा तुमच्याकडे व्हावा म्हणून तुकाराम महाराजांचं येणारं जे 2025 हे साल आहे हे 375 वैकुंठ गमनाचं साल आहे. येणाऱ्या 2025 सालामध्ये तुकोबरायला वैकुंठ जाऊन 375 वर्ष पूर्ण होता. मग तुकोबरायचा एक तरी 375व्याचा मोठा उत्सव नगरला करा असं देव संस्थांचं आपल्याला निमंत्रण. तर याच्या निमित्ताने मग आपला सगळा नगर जिल्हा एकत्र करायचा ठरवलाय. 1000 गावं एकत्र करून नगरला उन्हाळ्यात मोठं गाथा पारायण करायचं. 4 वेदाचं पारायण केल्याचं पुण्य एका अभंगाला आहे. म्हणून तिथं एका अभंगाला 1 वाचक असे 5000 अभंगाचं वाचक 5000 वाचकांचं पारायण नगरला करायचं चाललंय. माझी विनंती आहे
की असा उत्सव परत होणार नाही, आपण सगळ्यांनी पाळणारे 5,000 वाचे, रोज 500 टाळकरी, इकडून 250 इकडून 250, बर रोज 25 पखवाज, इकडून 12 इकडून 12 मध्ये 1, पण रोज कीर्तनाला पहिल्या दिवशी 25,000 लोक, काल्याच्या कीर्तनाला 1,00,000 लोकांना पुरणपोळी नगरला करायची, असं नियोजन आहे. माझी विनंती की आपण सर्वांनी या उत्सवाला यायचंय. बर आणखी काय, या उत्सवामध्ये 24 तास तुकाराम तुकाराम भजन आहे. 24 तास म्हणजे कसं, दिवसाचे 12 पारे करायचे, 24 तासाचे 12 पारे, एका पाऱ्याला 2 तास आणि 12 2 24, आणि एका पाऱ्याला 10 गावच्या भजन्यांनी फक्त तुकाराम तुकाराम भजन करायचं. असे एका दिवसाचे 12 आहे 120 गावं, अशी 8 दिवसात मध्ये 1000 गावांना आपल्याला सर्वांना संधी द्यायची. 1000 गावच्या भजन्यांना तिथं पार, आणि एका गावाला 2 तास. तुम्ही परत म्हणले नाही, दुसऱ्याला संधी पाहिजे, दुसऱ्याला कधी म्हणलं पाहिजे तू उभा राहा मी माग घेतो, काय काय आपलं बस गाली सही करता येणार अख्खा पावतीचे नाग तरी जरा संधी दिली पाहिजे. असे रोज 120 गावांचा पहारा, 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7:30 तुकोबराची स्तुती, 7:30ला संगीत गाथा पारायण, एका बंगाली एक चाल. आदरणीय टीम मुकर घराण्यानं तिथं आपल्याला गाथा पारायला भेटलेलं आहे. हे चालीचा नुसता सणाच, पाऊसच पडणार मला. सकाळी 7:30 ते 12 गाथा पारायण, 12 ते 3 भोजन, 12 वाजता गावगावच्या 1,00,000 भाकरी येणार, आणि मग सकाळी भाज्या बनवायच्या. वा, एक दिवस बटाटा भाजी, वांगा भाजी, असे भाज्या सकाळून पालेभाज्या. 3 ते 5 तुकोबरायचं चरित्र, 5 ते 6 हरिपाठ, आणि 6 ते 8 कीर्तन. आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर त्यांनी तारीख घेतलेली, चंद्रशेखर महाराज देगलूरकर त्यांनी तारीख घेतली, जयवंत महाराज गोतले त्यांनी तारीख घेतली, आदरणीय महादेव महाराज राऊत, आदरणीय बंडातात्या कराडकर, आदरणीय केशव महाराज उखळीकर, आदरणीय कान्होबा महाराज देहूकर, वास्कर महाराज, अशी गोड कीर्तन आहेत. आणि संध्याकाळी मग 6 ते 8 कीर्तन झालं का 8 वाजता अन्नदान, महाअन्नदान. सकाळी पालेभाजी, संध्याकाळी परत 1,00,000 भाकरी येणार. मग संध्याकाळी आमटी महोत्सव, पहिल्या दिवशी आगडगावची आमटी, दुसऱ्या दिवशी महिपती महाराज ताराबाद आमटी, तिसऱ्या दिवशी कर्जतची शिपी आमटी, चौथ्या दिवशी शेवगावची शिंगोळी आमटी, 5व्या दिवशी पंढरपूरची बाजार आमटी, 6व्या दिवशी आण्याची आमटी, वा आण्याची आमटी प्रसिद्ध, 7व्या दिवशी कढी भजन, 8व्या दिवशी पुरणपोळी. असं नियोजन आहे. काल्याला 1,00,000 लोकांना पुरणपोळी. हा ते बरोबर, ते देऊळ आहे. असं सुंदर बर, तर असं नियोजन आहे. तर रात्री आमटी महोत्सव आहे, आमटी खायला अख्खं नगर येणार मला, वासानीच माणसं गोळा झाली. वा, असं सुंदर नियोजन आहे. या उत्सवासाठी भारतामध्ये 4 जगद्गुरू आहेत, त्यातले 1 जगद्गुरू आपल्याला भेट द्यायला येणार आहेत. बरं, ज्यांना केंद्र शासनाचं संरक्षण आहे, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, हे सगळे मंडळी येतील, नगरचे सगळे आमदार, सगळे खासदार. बर, विशेष म्हणजे या उत्सवामध्ये तुकोबरायचा उत्सव आपण करत आहोत, म्हणून तुकोबरायांच्या भंडाऱ्या डोंगरावरून पादुका 375 वर्षानंतर हेलिकॉप्टरने आपल्या नगरला येणार आहेत. हे बघा, तुम्ही देऊला जाणार, कधी पारायण करणार, पारायणाची सोय झाली तर जेवायची नाही, जेवायची झाली तर मुक्कामाची नाही. आता देहूच नगरला येणार आहे. आता याला पटांगण लागतं 100 एकराचं, 500 बाय 300 मंडप आहे, म्हणजे अर्धा किलोमीटरचं मंडप आहे, 2 मंडप आहे मला, 500 बाय 300 असा मंडप आहे. त्यात 500 फॅन आहेत, 300 कूलर, गार डोंगराची हवा कसलं बी पाठ आहे. सुंदर नियोजन आहे. प्यायला फिल्टर पाणी, 2 टाइम जेवण आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचं. सगळ्या चिचोंडीच्या माझ्या महिलांना विनंती आहे, 1 दिवस भाकरी करून द्यायच्या जरा आपल्याला सगळ्यांनी. 25 11 प्रत्येक घरातून 11 11 25 25 नवस करायचा. तो को बरा आहे, 25 भाकरी देते, पप्याच्या बापाची दारू सुटली पाहिजे ना. 1 दिवस भाकरी राहतील चिचोंडीच्या. आपण काय करू, आपले जवळची गाव आहेत ना, लवकर घेऊ, कारण आपल्याला नंतर पुरणपोळ्या बी बनवायच्या. 1 दिवस भाकरी, 1 दिवस पुरणपोळी. कारण शेवटच्या दिवशी 1,00,000 लोकांना 5,00,000 पुरणपोळी बनवायची. कारण नगरला 1 गडी 5 खातो आपला नियम नाही, माणसं आहेत होतच आपल्याकडे. म्हणून आपले गावं, पहिल्या नगर परिसरातली गावं आहेत ना, पहिल्या 3 दिवसात आटपून घ्यायची. तुम्हाला 1 दिवस नगरला तुकोबाला येऊ राहिले, 1 दिवस भाकरी,
एक दिवस पुरणपोळ्या देतात ना पण वा. आता पुरणपोळ्या झाल्या मग आता ते म्हणजे त्यांना सांगितलं आम्हाला काय तर थोडं आमटीसाठी मदत करावी लागेल असं. माझी विनंती स्वप्नील महाराज, बाजीराव पाटील, तुम्ही जर प्रकाश सर येतील काका साहेब जर लक्ष चांगलं दिलं तर चिचुंडीचं नाव खरंच नगर जिल्ह्यात होईल. काय करायचं काहीच नाही. 375 असल्यामुळं 375 तेल डबे द्यायचे आणि तुम्हाला एक एक डबा देणारी माणसं 2 दिवसात उभी होतील. मला एक तेल डबा द्यायला काय हरकत नाही. मला अशी नगरला पेपरला बातमी आली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराच्या 375व्या निमित्ताने चिचोंडी पाटील कोणत्याच गावाला नाही महाराष्ट्रात, ह्याच गावाला आहे महाराष्ट्रात. चिचोंडी पाटील या गावाने 375 तेल डबे देऊन 375व्या वैकुंठ गमन सोहळ्याचं सादरीकरण केलेलं आहे. असं पेपरला अख्खी विना बातमी. ज्या दिवशी तुकोबराच्या पादुका येणार आहेत ना त्या दिवशी मिरवणूक येते. 375 असल्यामुळे 375 पताका, त्याच्या पाठीमागं 375 तुळशी घेतलेल्या महिला, त्याच्या पाठीमागं 375 कळशी घेतलेल्या महिला, त्याच्या पाठीमागं 375 पखवाज, त्याच्या पाठीमागं 375 विणेकरी, त्यात आपल्या गावचं विणेकऱ्याला मान राहील. त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार, पेटेवादक, नयाने धावेबन, त्याच्या पाठीमागं 375 चोपदार वा, आणि त्याच्या पाठीमागं 375 टाळकरी, आणि त्याच्या पाठीमागे एक 10,000 लोक निवांत माग. अशी मिरवणूक होणार की तुकाराम महाराजांना वाटतं ना परत अवतार घ्यायचा नगरला झाले पाहिजे. मग तू म्हणा मला तारीख कोणती जागा कोणती, कारण याला 100 एकरात पाटागण लागत या सप्त्याला असं. तर तारीख आहे 16 एप्रिल ते 23 एप्रिल. या दरम्यान काय कोणी लग्न धरू नका, कारण सगळे वारकरी तिथे राहणार आहे. मग तुम्हाला आपल्या गौतमी पाटील आणावं लागणार असं. तर कोणी काही लग्न धरू नका. 16 एप्रिल ते 23 एप्रिल आधी धरा नाही तर नंतर धरा. आणि स्थळ कोणतं आहे, नगर पासून 10 किलोमीटरवर नगरला एक साधू होऊन गेले ज्यांनी जगप्रसिद्ध साईबाबा जगात ज्यांनी आणले. साईबाबाचं पहिलं चरित्र ज्यांनी लिहिलं ते संत कवी दास गणू महाराज यांचं गाव आहे अकोळ्या. अकोळ्याला सरपंच बिले भक्कमे महाराज. तुम्हाला तर सांगा तुमचा जोडीदाराचे. तर तुम्हाला विनंती आहे की तिथं मोठं पटांगणी आणि बायपास झाला. नगरला जायचंच नाही आता. नगरवरून थेट आरणगाव सोनेवाडी 2 किलोमीटर. इथून अकोळनेरला यायला अवघे फक्त पाऊण तास लागतो. सर्वाला विनंती पारायणाला यायचं. परत पारायण असं होणार नाही. जो जोडीने पारायणाला बसल त्याला देहो संस्थान मानपत्र देणारे ते घरात आणून लावायचं. 8 पिढ्याच्या लक्षात येईल. आमच्या पूर्वजांनी 375 पारायण केलं. मला जोडीने यायचं. आणि कोणी म्हणाल महाराज फक्त गेल्या वर्षी वाढली ती सोय करू पण या. अरे खाली हात घ्या. सोय मध्ये खाली हात घ्या. विनोदाचा भाग. पण आता जबाबदारी आपल्याकडं पारायणाला यायची. ऐका, एक दिवस भाकरी, एक दिवस पुरणपोळी. आता हे काम माझ्याकडे नाही. पाटील आहेत, स्वप्नील महाराज आहेत, हे तुम्हाला सांगतील. आपल्याला पहिल्या भाकरी येणार पहिले आपल्याला संध्याकाळी भाकरी होती. असं इथून सकाळच्या भाकरी 11 वाजेपर्यंत इथून तिथं आल्या पाहिजे. इथून 10ला निघाले का 10 वाजेपर्यंत सावतामाळी मंदिरात किंवा पांडुरंगाच्या मंदिरात गोळा करायच्या. आणि 10ला गाड्या निघाल्या का 11ला तिथे येतील. तुम्हाला एक तर सकाळी राहील किंवा संध्याकाळी. आणि शेवटच्या दिवशी काला सायंकाळी 4 ते 6. तर त्यावेळेस मात्र मग 3 वाजेपर्यंत तिथं भाकरी पुरणपोळ्या आल्या पाहिजे. दूध 1 लाख लिटर दूध आहे महाराज. हो, पुरणपोळी गुळवणीत खायची नाही, दुधात पोळी महाराज. वा, मला एक पठ्ठ्या भेटला आता त्याने माझ्याकडे महाराज 350 का 400 लिटर दूध आहे. एक दिवस तुकोबरायला घेऊन जाऊ तेवढं दूध महाराज. काय काळजी. वा, तुकोबरायासाठी सगळ्यांनी एवढं एकत्र. हे बघा, सामूहिक कार्यात एकत्र आलं पाहिजे. हे कार्याचं नेतृत्व आपण करतो कारण याचा यजमान नगर तालुका आहे असं. आणि मग आष्टीची काही गावं आपल्याला जोडायची, ती सगळी जबाबदारी तुमच्याकडे राहील. वा, ज्याला कष्टी व्हायचं नसेल त्याने आष्टीला धाडायला लागेल. लोक काष्टीकडे लक्ष देतात पण आष्टीकडे देत नाही. आष्टीचेही काही गाव आपण जोडून घेऊ. पाह्या आता मगर महाराजासारखे सोनं आपल्या भागात आहे. हे मंडळीत लक्ष घातलं तर काही होईल. आजपासून स्वप्नील महाराज, मगर महाराज, संजू महाराज, दानवे महाराजांना विनंती एवढी फक्त सूचना देत चला 5 मिनिटं. कारण याचं नेतृत्व तुम्ही करताय हे समाजाने लक्षात आलं. समाजाने मानलं पाहिजे महाराज हे माणसं तुकोबरायासाठी झटतात बरं का. 16 एप्रिल ते 23 एप्रिल पारायण, जप, भाकरी, एवढ्या 3 गोष्टी आणि तेल डबा. महिला मंडळ तुम्ही 10 भाकरी करतात
पण पहिली दामटी आपण अग्निनाथात नारायणाला देतो की नाही? का बरं? ह्या 10 भाकरी आमच्या घरात पचनी पडाव्या, या 10 भाकरीने कोणाला आजार होऊ नये म्हणून पहिली दामटी अग्निनारायणाला, मग त्या पचाव्यात. लाडकी बहिणी योजना जर पचायची असेल तर पहिला हप्ता 1 तेल डबा तो काला मारवाला. आणि माझी खात्री आहे भाऊ देणार नाहीत पण बहिणी देत्या माझ्या. हा असं आहे. आणि खरं सांगू शासनाने आणि हे रान सगळं लाडक्या बहिणीनेच फिरवलं महाराज. यंदा जे रान फिरलं ना त्या बहिणीच एकत्र झाल्या महाराज. लाडक्या बहिणी महाराज मंडळी वादच नाही. सगळ्या लाडक्या बहिणीला विनंती आहे इथं यादी बरं का, फक्त एक काम करा, त्याचं पावती पुस्तक ट्रस्ट आहे त्याचं. आणि आज ट्रस्टची मिटिंग झाली. आपल्या 6 तालुक्यातून एक प्रवीण शेठ एक ट्रस्टी घेतलेला आहे. आणि मग या सगळ्या ट्रस्टने कारभार पाहायचा आहे. मगर महाराज, मी स्वप्नील महाराज, आम्ही आपले गोगडी घेऊन येणार. कार्यक्रम झाला का गोगडी झटाकली का निघाली. आम्हाला रोजच कार्यक्रम आहेत महाराज, कमी नाही. आता काय बाजीराव पाटील मला काय रिकाम्या हाताने पाटील कार्यक्रम आम्हाला रोजच येत. आम्हाला पैशाची गरज नाही. खरं सांगू, जर वारकरी संप्रदाय जर एका भगव्या पताकाखाली एकत्र आला, जगाला विचार करावा लागेल महाराष्ट्राचा नाव. आज आपण एकत्र राहणं गरजेचं आहे. एक है तो सेफ है, बटेंगे तो जरूर कटेंगे. आणि म्हणून सर्वांना विनंती, आपण सगळे एकत्र या तुकोबरायसाठी. आजपासून आता आम्ही बोलणार नाही, स्वप्नील महाराज, मगर महाराज तुम्हाला याच्या सूचना देत जातील. पुढती तुकोबरायची श्रद्धा तुमच्याकडे राहावी. लाडक्या बहिणीने एवढी लक्षात घ्यावी. केंद्र शासनाने बी आता प्रत्येक महिलेला 7,000 रुपये द्यायचे ठरवले. म्हणजे राज्य शासनाचे बी केंद्राचे बी 7,000. मला तर वाटतंय पावाच काय नव्हत्या पाया का एवढं पैसे भेटेल सुखील भाऊ देतो पाहू का असं अजून तीर्थच नाही झालं. आता काय करावा, टावर खालीच येत नाही. असो हे बघा, चिचुटी माझं हक्काचं गाव, लाडकं गाव. आणि बाजीराव पाटील एवढा शब्द पडू द्यायचा. 375 तेल डबे नगरच्या पेपरला पहिली बातमी चिचुंडीची. वा बर, हे म्हणतात दिला शब्द आजच. वा जरा टाळ्या वाजा कारभाऱ्यांसाठी. वा तर आता त्याची यादी करा, सगळं हे होईल. पुढच्या सूचना आता तुम्हाला महाराज, दोन्ही महाराज मंडळी देत जातील, कीर्तनातून प्रवचनातून. असो चिचुंडी गावाची आणि या गावाचा इतिहास असा आहे की या गावात गणेशनाथ महाराज झाले. गणेशनाथ महाराज जन्मभूमी, ज्यांचं चरित्र महिपती महाराजांनी भक्ती विजयमध्ये दिलेले, त्यांची समाधी तिकडं उजनीला आहे. औसा तालुका. मी कीर्तनाला गेलो का तिथे. हो, कीर्तनाला फार सुंदर समाधी. त्या गावाची लय शिकत आहे. मोठं गाव आहे, चिचुंडीसारखं मोठं गाव आहे महाराज, भाविक गाव आहे. सर्वांना विनंती की एवढं 16 एप्रिल ते 23 एप्रिल हृदयात करून ठेवा. ज्ञानेश्वर धन्यवाद माऊली. आज ज्यांची सुंदर अशी प्रतिवर्षाप्रमाणे कीर्तन सेवा झाली, अशी परमपूज्य आदरणीय ज्ञान सिंधू, आपल्या परिसराचं, आपल्याच गावचं समजायचं, आपल्या गावचं वैभव ज्ञानेश्वर माऊली कदम. आज संप्रदायामध्ये माऊलींचं फार मोठं. 2 मिनिटं दर्शनासाठी थांबा, फक्त 2 मिनिटं त्यांचा सन्मान होऊ द्या, मग सगळे दर्शन घ्या. फक्त 2 मिनिटं थांबा. आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये नाव लौकिक स्वरूपाला ज्यांनी आणलं अशी आमची माऊली. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना जर अभिमानानं मी नेहमी सांगत असतो, कुणी जर विचारलं कुठले काय, तर आम्ही डायरेक्ट सांगतो माऊली आमचे माऊस भाऊ आहेत, काहीच कमी पडत नाही महाराज. आणि अशी असणारी माऊली दरवर्षी प्रमाणे आपल्याकडे आलेत. पुढच्या वर्षी त्यांची द्वादशी फिक्स आहे, त्यात काही वाद नाही. त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सन्मान प्रकाश ठोंबरे सर, सभापती प्रवीणदादा कोकाटे आणि माजी सरपंच दिलीप भाऊ पवार या तिघांना विनंती आहे, त्यांनी असणारा या ठिकाणी येऊन सगळ्यांनी उद्या हजर राहायचं. 7 दिवस जे पोहोच झाले त्यांनी कांद्याला यायचंच आहे. किती कामं असले, आपले कांदे लावायची जरी वेळ असली, बाया जरी भेटलेल्या असल्या तरी कांद्याला येऊन कांद्याला जायचं. एवढं मात्र करायचं, कारण का देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हालं कोण कोण अधिकारी. उद्या असणारा प्रसादाचा दिवस आहे आणि 7 दिवस केलेलं फळ उद्या भगवंत आपल्याला प्रदान करत असतो.
म्हणून उद्या सकाळी बरोबर 10 ते 12 हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय ज्यांचं सप्ताहाला मार्गदर्शन आहे असे बबनजी महाराज बहिरवान यांचं उद्या वेळेत काल्याचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी काल्याचा लाभ घ्यायचा. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी महाप्रसाद सगळ्यांना होणार आहे. वेळोवेळी ज्येष्ठ नागरिक आपल्याला मदत करतात, ते कुठल्याही कार्यात सहभागी असतात. आणि माऊलीनं आत्ताच सांगितलं भाकरी आणि पोळ्या एक दिवस आपल्या गावाला महिला करतील. जर तुम्ही करणार असाल तर जोरात टाळ्या वाजा. आणि तेलाचे डबे 375 आज पोहोच झाले सांगा. नाही गावात दिलं मी एकटा देतो यात वाद नाही. तू बरं रोज आपल्याला 10-15 देतातच म्हणजे एका अभंगावर आपण लाख कमी नाही. मग त्यांना द्यायला काढच नाही. म्हणून 375 डब्याची चुंडीचे तुम्ही पोहोच करा. नाही पोहोच झाले माझ्या कानाला धरा, मी तुम्हाला ते पोहोच केल्याशिवाय राहणार नाही. पुरुष मंडळी डबा देणार का? तुम्ही टाळ्या वाजा आता देणार असला. म्हणून सगळं पोहोच होईल. असं असणार उद्या काल्याचा महाप्रसाद आहे, तेही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा आहे. माऊलींना पुन्हा विनंती आहे की आमची द्वादशी महाराज मागील 2 महिन्यापूर्वी चिचोंडी पाटील आणि पंचक्रोशी नगर तालुका ज्या घटनेने हादरला अशी घटना तुम्ही सुद्धा ऐकली असेल. तुम्हाला गावातील आणि आपल्या पंचक्रोशीतील लोकांनी नागरिकांनी कळवली असेल. ती घटनेने आपलं गाव तालुका हादरून गेला होता. त्या घटनेच्या निषेधार्थ आपल्याकडे जेवढ्या महिला आलेल्या आहेत ना आता याच्यापेक्षा जास्त संख्येने महिला अवघ्या एका महिला भगिनीच्या ज्या दिवशी उमाताई पवार यांची घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळी एका महिला भगिनीने ग्रामपंचायतला येऊन हाक दिली या नराधमाला फाशी होण्यासाठी आपण एक कॅन्डल मार्च काढू. आणि अवघ्या 15 मिनिटांमध्ये साधारण 2,500 ते 3,000 महिला त्या ठिकाणी ग्रामपंचायत समोर आल्या. संपूर्ण गावात त्याचा कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला. सदर घटना इतकी भयभीत होती की गावातील अनेक महिला 4-5 वाजल्या का फोन करायच्या सर्व आमच्या ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना की आम्हाला भीती वाटत आहे, एकांत रानात जाऊ शकत नाही, एकांत व्यवसायाला जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती असताना आमच्या सर्वच पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे मान्यवरांचे फोन यायला लागले. काय करायचं सरपंच? आम्ही पोलीस प्रशासनाकडे याबाबत अनेक पत्रव्यवहार केले, पण ग्रामपंचायतची तातडीची मीटिंग घेतली आणि या मीटिंग मध्ये असं ठरवलं की अशा ज्या ठिकाणं आहेत अंगणवाड्या, स्कूल, चौक या ठिकाणी सीसीटीव्ही लावणं. पण हे नराधाम अशी जागा शोधतात की त्या ठिकाणी सीसीटीव्ही नसती किंवा त्या ठिकाणी माणसांची वर्दळ नसती. मग अशा ठिकाणी काय करायला पाहिजे? तर आमच्या दुसऱ्या मीटिंग मध्ये असं ठरलं की प्रत्येक महिलेला फायटर किंवा एखादं शस्त्र देऊ. पण असे अटॅक होत असताना ते समोरचा जो आरोपी असतो तो फुल तयारीत असतो, महिला अटॅक करू शकत नाही. म्हणून आज सकाळीच आम्ही महिला सुरक्षा प्रणाली एक ऍपचं उद्घाटन केलेलं आहे. आपल्या गावच्या उपसरपंच यशोदाताई कोकाटे त्याचबरोबर आमच्या सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व अंगणवाडी सेविका यांना ते ऍपचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यांच्या जवळ ती लिंक दिलेली आहे, ते ऍप्लिकेशन दिलेले आहे. गावातील सर्व महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, ते डाउनलोड करून घ्यावं. ती लिंक सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य सर्व महिलांपर्यंत पोहोच करणार आहेत. त्यांच्याशी सर्व महिलांनी संपर्क साधावा आणि जेणेकरून आपल्या गावातील प्रत्येक महिला सुरक्षित कशी राहील यासाठी आम्ही सर्व आमच्या ग्रामपंचायत सदस्य, सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य, सर्व अंगणवाडी सेविकांनी मोठा आपण अवास्तव खर्च ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या ठिकाणी करतो महाराज तो टाळून महाराष्ट्र आणि देशातील पहिली ग्रामपंचायत आहे की ज्या महिलेकडे फक्त अँड्रॉइड मोबाईल असेल त्या अँड्रॉइडच्या मोबाईलच्या माध्यमातून पोलीस स्टेशन, ती संबंधित ग्रामपंचायत, संबंधित तिचे पती किंवा तिचे भाऊ अशी 4 लोकांना ती या मोबाईलच्या माध्यमातून तिच्यावर होणारा अतिप्रसंग, तिचे आता बऱ्याचशा घटना आपण चोरीच्या महिलांबाबत घडतात ते आपण काही क्षणात हे आवाजाचं जे बटन आहे ते फक्त कमी किंवा जास्त केलं 4 वेळा दाबलं तर ते लगेच लोकेशन ग्रामपंचायतला, तिच्या भावाला, तिच्या पतीला ते पोहोचू शकतं. त्याचबरोबर हे विदाऊट स्क्रीन ओपन स्क्रीन चालू होऊ शकते, त्याचं लोकेशन पोलीस स्टेशनला पोहोचू शकतं, अँब्युलन्सला पोहोचू शकतं आणि तिच्या फेवरचे जे 4 लोक आहेत ते
त्या मोबाईलचा सायरन वाजू शकतात आणि फोटो होऊन शूटिंग करून ते लोकेशन आपल्या जवळच्या 4 लोकांना पोहोचणार. असं महाराष्ट्रातलं पहिलं गाव. जया प्रवीण सर असतील आणि आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य मागील महिनाभरापासून ही प्रणाली शोधत होते. अतिशय चांगली प्रणाली आपल्याला हाताला लागलेली आहे. सर्व महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा. याचं ऍक्सेस गावातील सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, यशोदाताई कोकाटे असेल, चौधरी मॅडम, ठोंबरेताई, खराडेताई, बेलेकरताई आणि सर्वच आमच्या महिला भगिनींच्या जवळ आहे. त्यांच्याशी सर्वांनी संपर्क साधावा. प्रत्येकाकडे ते फक्त लिंक ओपन केली का ते मिळणार आहे. अतिशय सुंदर असं हा ऍप आहे. सर्वांनी त्याचा वापर करावा आणि आपल्या गावातील सर्व महिला याने सुरक्षित होतील असं मी या निमित्ताने ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना सांगतो. माऊलींची अतिशय सुंदर अशी सेवा झाली. माऊलींचं कीर्तन जर असलं तर संपूर्ण आपला भातोडी आणि चुचंडी आपल्या पंचक्रोशीचेच माऊली असल्या कारणाने मोठे या ठिकाणी ग्रामस्थ पंचक्रोशीतून आलेत. माऊलींना मी चिचंडी पाटील ग्रामपंचायतच्या वतीने, सरपंच या नात्याने आपण अतिशय सुंदर असं मार्गदर्शन, अनेक विषयावर गाढा अभ्यास आहे महाराज तुमचा, आपण या ठिकाणी दिलं. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुमचं आणि सप्ताह कमिटीने सुद्धा मागच्या वर्षी यावर्षी अतिशय सुंदर असं नियोजन केलं. त्याबद्दल मी सर्वांचे, टाळकरी सर्व महाराज मंडळींचे मनापासून खूप खूप आभार मानतो. उद्या हरिभक्त परायण आपले मार्गदर्शक बबन महाराजांचे कीर्तन, काल्याचे कीर्तन आहे, त्याचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि त्यानंतर आपला ज्येष्ठ नागरिक संघाचे या ठिकाणी पंगती, त्याचे सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा. बबन महाराज बहिरवाल असतील, स्वप्नील महाराज असतील, त्याचबरोबर उज्ज्वलाताई, कोकाटेताई आणि सर्वच महाराज मंडळींनी या ठिकाणी मोठं परिश्रम घेतलं. सप्ताह कमिटीने त्यांचं सुद्धा मी ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो. आणि सर्व महिलांना विनंती करतो, जी तुम्हाला सूचना दिलेली आहे, एक जरी घटना या संदर्भात वाचली तरी आम्ही जिंकल्यासारखं आहोत. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपण महिला ग्रामपंचायत सदस्य, सर्व अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा. माझ्यामुळे साधारण 4-5 मिनिटं वाढले असतील, परंतु ते गरजेचे. ज्यावेळेस घटना घडती त्यावेळेस त्याचं गांभीर्य कळतं. मी तुमचा घेतलेला वेळ त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. हरिओम. धन्यवाद सरपंच साहेब. तसेच या ठिकाणी महाराज या ठिकाणी आले, आपल्याला जे मार्गदर्शन केलं. तसेच 16 एप्रिलला जो अतिशय मोठा सोहळा होणार आहे, त्या सोहळ्यासाठी या ठिकाणी तालुक्याचं यजमानपद आहे. तालुका त्याचं स्वागत, तालुक्याचं, आपल्या तालुक्याचं नाव मोठं होणार आहे. त्यासाठी आता तुम्ही जी जबाबदारी देतात महाराज, आता भाकरीची आणि पोळ्याची जबाबदारी मी घेतो. आता स्वप्नील महाराजांनी 375 डब्याची घेतलेली आहे जबाबदारी. मी भाकरी आणि पोळ्या जमा करून आणि बाकीचं जे काम असेल तालुक्यातलं मी, ती अगदी तुम्ही सांगतात. तुम्ही मला आधीच कीर्तनाच्या आधी सूचना दिलेल्या आहेत. तालुक्यात जे तुम्ही जे सर्वांना भेटायचं असेल, जी देणगीची माझ्याकडे जबाबदारी देतात तालुका लेवलची, ती मी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडीन अशी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. या ठिकाणी आता खूप उशीर झाल्यामुळं प्रथमतः आरतीवाले सगळे हजर झालेत का तिथं? दुःख करता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वंदेंदुराची, कंठे जळते माळ मुक्ताभर. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मान, शरणे मात्रे मान, कामना पूर्ती. रत्नाकृष्ण भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची मोठी कुमकुम केशरा, रुंदी पूर्णी चरणे घालर्या. जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मान, शरणे मात्रे मान, कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर धनुर्वंदना, सरळ सुंद वक्रतुंड त्रिवेणा, रास रामाचा वाट पाळे तुदना, संकटी पावाळे. जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मान, शरणे मात्रे मान, कामना पूर्ती. योगी अठ्ठावीस विजवारी उभा, वादाली ऋतुवारी हिंदी शोभा, कुंडलिका भेटी ब्रह्माली. प्रवचनकार हरिभक्त परायण रामानंद स्वामी महाराज. सामुदायिक जागर, पंगत वाढणे व नियोजन व्यवस्था
जगदंबा मित्र मंडळ, गराडी वस्ती, दुर्गा माता मित्र मंडळ, शिव ग्रुप मित्र मंडळ, विकास तरुण मंडळ, स्मृती प्रतिष्ठान, सर्व तरुण मंडळे, चिचोंडी पाटील, सकल हिंदू समाज. सायंकाळच्या पंक्तीचे अन्नदाते विठ्ठल दामू खडके, भारतीबाई शिवाजी इथापे, भानुदास धोंडीबा कोकाटे, महादेव पर्वतराव ठोंबरे, मंगल शंकर मेहत्रे, बापू राजाराम गायकवाड, दगडाबाई सावळेराम सरोदे, कोंडीबा नामदेव सोनटक्के, विठ्ठल बाबूराव थोरात, कैलासवासी गयाबाई रघुनाथ कोकाटे स्मरणार्थ सुनील रघुनाथ कोकाटे, राजेंद्र मच्छिंद्र जगताप, कैलासवासी अंबादास उल्हारे स्मरणार्थ आशाबाई दादा उल्हारे, जगन्नाथ सोनाजी ठोंबरे, कैलास गोविंद वाडेकर, कैलासवासी नवनाथ बाळासाहेब चव्हाण, पांडुरंग दामू करांडे, आबासाहेब महादेव सरोदे, महादेव आनंदा वाडेकर, बबन हरिभाऊ मेहत्रे, रावसाहेब बाजीराव मेहत्रे, लाला नाना करांडे, संभाजी पांडुरंग देसाई, रघुनाथ रेवजी खराडे, आजीनाथ महादेव खराडे, बबन आसाराम मेहत्रे, संभाजी लक्ष्मण जाधव, कैलासवासी एकनाथ पवणे यांचे स्मरणार्थ प्रमोद एकनाथ पवणे, सुरेश नामदेव मेहत्रे, पांडुरंग रामचंद्र ससे, देवीदास शहाजी पवार, महादेव किसन वाडेकर, बाबासाहेब पांडुरंग देसाई, संगीता मल्हारी भिसे, लहानू गेनू तनपुरे, कैलासवासी भाऊराव हरिभाऊ थोरात स्मरणार्थ भगवान भाऊराव थोरात, संजय माधव पवार, साहेबराव यादवराव पाचारणे, बाळासाहेब छबू गायकवाड, कानिपनाथ कारभारी दहातोंडे, अर्जुन यमाजी वाडेकर, पांडुरंग सावळेराम वाडेकर, जनार्दन पांडुरंग वाडेकर स्मरणार्थ प्रांजल राजेंद्र गुंड, कैलासवासी सुभाष किसन पवार स्मरणार्थ राम सुभाष पवार, कैलासवासी नारायण हजारे स्मरणार्थ सरस्वती नारायण हजारे, रंगनाथ शंकर मेहत्रे, रामराव विठोबा पवार, गोरख सावळेराम सरोदे, कैलासवासी बलभीम बाबूराव जाधव स्मरणार्थ संतोष बलभीम जाधव, भातारदेव मारुती पवार, समस्त सप्ताह कमिटी व ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळे, तरुण मंडळे. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.